ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध म्हटलेलं आहे. ज्ञानाने मोठा माणूस असतो, वयाने मोठा असतो आणि तपाने मोठा असतो. महाराज चांगदेवांच्या आणि मुक्ताईंच्या वयामध्ये किती फरक असेल? 1400 वर्ष कुठे, मुक्ताई 5 वर्षाची कुठे. कुणी कोणाला गुरु केलं सांगायची गरज नाही, आहे ना. पण सर्व युद्धवान आहे. म्हणून महाराज मोठा वयानेच असावा असं काही नसतं. आणि म्हणून या मर्यादा असतात महाराज या ठिकाणी वक्त्याच्या श्रोत्याच्या. म्हटले महाराज मीही श्रवण केलं कुठं बसून, आणि वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसून केलंस ना. म्हणून महाराज मर्यादा सांगितलेली आहे की वक्त्यापेक्षा निम्न स्थानावर बसून श्रवण करायची मर्यादा आहे. बरेच लोक म्हणतात नाही नाही महाराज कीर्तनाला चला. नाही नाही आमच्या माडीहून चांगलं ऐकायला येतं. महाराजाच्या डोक्यावर बसून. भगवंताने शाप दिला अर्जुना या मारुतरायाला, पिशाच होसेल. आणि मग महाराज शरण आले मारुतराय. मारुतरायने गीतेवर भाष्य लिहिलं, त्याला पैशाच भाष्य म्हणतात. शापातून मुक्तता. मला सांगायचं भाष्य जे आहे महाराज सोप्या भाषेमध्ये करून सांगणं. महाराज मी बाहेर पडलो होतो आद्यगुरु शंकराचार्यांच्या जीवनावर. 16व्या वर्षी त्यांनी अशा प्रकारचं असणारं भाष्य केलं. जीवन कसं असावं हे सांगत होतं. फार मोठं जीवन असावं असं काही नाही, जीवन छोटं असावं. 22 वर्षाचं मौलिक ज्ञानोबारायांचं आयुष्य, 40-41 वर्षांचं तुकोबारायांचं आयुष्य आणि 81 वर्षांचं आमच्या नाथ महाराजांचं आयुष्य. महाराज जे साधू संत झाले संसारामध्ये आले ना महाराज, कारण तुम्ही आम्ही ज्या संसारात पडलो त्याच संसारात त्यांनाही यावं लागतं आमचा उद्धार करण्यासाठी. पण महाराज या संसारात आले त्यापैकी काही संत असे होते, आम्ही तुकोबाराला म्हणतो यांना संसार करता आला नाही. ढोबळ म्हणून जातो आम्ही.